एसटी महामंडळ भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एसटी महामंडळामध्ये 17,400 प्लस जागांसाठी भरती निघत आहे आणि महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री आहे प्रताप सरनाईक यांनी सुद्धा याच्या अगोदर घोषणा या ठिकाणी दिलेली आहे। तर ही भरती जे विद्यार्थी मित्रांनो कधीपर्यंत निघणार असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर मेन आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे की एसटी महामंडळची ही भरती या ठिकाणी कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल। आणि एसटी महामंडळ भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। 10वी पास झाला, 12वी पास झालं, ग्रॅज्युएशन झालं तर एवढं काही शैक्षणिक पात्रता यामध्ये लागते। ITI सुद्धा यामध्ये काही पद आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर या भरतीमध्ये उंची वगैरे किती आहे, निवड प्रक्रिया काय, यामध्ये पेपर आहे की नाही आहे, पेपर होणार आहे की नाही होणार आहे, आपल्या यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, पेपर असणार आहे की नाही असणार आहे, अशी सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। मेन म्हणजे ही भरती कधीपर्यंत निघणार आहे एसटी महामंडळची याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसटी महामंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपले व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, एसटी महामंडळ मध्ये आपण या ठिकाणी वयोमर्यादा विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा लागणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर यामध्ये जे पद असणार आहे, कंडक्टर झालं, चालक झालं, त्याचबरोबर जे मेकॅनिकलचे सुद्धा यामध्ये पद असणार आहे, ITचे, त्याचबरोबर लिपिक टंकलेखकचे सुद्धा यामध्ये पद तुम्हाला पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपण या पदासाठी शैक्षणिक पात्रता जर आपण विचार केला तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी जाहिरात या ठिकाणी येत आहे तर 17,000 प्लस जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघत आहे। 17,451 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे। तर यामध्ये सर्वात अगोदर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप या ठिकाणी सांगतो, जे कंडक्टरचं पद आहे त्याचबरोबर चालकचं पद आहे। तर या पदासाठी जे शैक्षणिक पात्रता लागते तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 10वी पास आपण पाहिजे आणि त्याचबरोबर जे यामध्ये आपल्याला मराठी वाचता बोलता लिहिता आलं पाहिजे। जे कंडक्टरचं पद आहे आणि चालकचं पद आहे यासाठी एवढे शैक्षणिक पात्रता लागते। तर 10वी पास आपण या ठिकाणी असलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला मराठी वाचता बोलता लिहिता आलं पाहिजे। आणि त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना व PSV बॅच बिल्ला आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना व बॅच बिल्ला नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक आहे। तर एवढं काही शैक्षणिक पात्रता जे चालकचं पद आहे त्याचबरोबर कंडक्टरचं पद आहे या पदासाठी या ठिकाणी लागते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि या पदामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं चालक आणि कंडक्टर मध्ये तर पगार आपल्याला 30,000 रुपये महिना आपल्याला यामध्ये भेटणार आहे, लक्षात ठेवा। आणि वयोमर्यादा जे लागते तर आपल्याला 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागते चालक आणि कंडक्टर या पदामध्ये। आता भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर चालक आणि कंडक्टर यामध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे, किंवा डायरेक्टच आमचा या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। कारण की भरपूर काही आम्ही या ठिकाणी न्यूज या ठिकाणी वाचल्या, भरपूर काही आम्ही रिव्ह्यूज या ठिकाणी पाहिलं की एसटी महामंडळामध्ये पेपरने डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे। तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, जे कंडक्टरचं पद आहे चालकचं पद आहे या पदामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कंडक्टर आणि चालक पदामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या या ठिकाणी पेपर होणार आहे। कारण की ही जी भरती आहे हे सरळ सेवेने या ठिकाणी घेतली जाणार आहे। तर कंडक्टर आणि चालकचं जे पद आहे यामध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर आपल्या या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। तर यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 60 प्रश्न 40 जे प्रश्न या ठिकाणी परीक्षेला विचारले जाणार आहे। सामान्य ज्ञान झालं, त्याचबरोबर जे बुद्धिमत्ता चाचणी झालं, त्याचबरोबर गणित झालं, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामर झालं, तर हे काही 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत। त्याचबरोबर 60 प्रश्नासाठी जे विद्यार्थी मित्रांनो वाहन चालवण्याच्या रिलेटेड 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे 100 मार्कासाठी आपला पेपर असणार आहे, जे चालकचा पद आहे आणि जे कंडक्टरचा पद आहे या पदामध्ये। आणि त्याचबरोबर 100 मार्कासाठी आपला हा पेपर असणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये जे पासिंग असणार आहे तर 100 पैकी फक्त 35% पासिंग आहे। तर 100 पैकी जर आपल्याला 35 जरी मार्क पडले तर आपण या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो पासिंग या ठिकाणी असणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। जर समजा त्यांना पोरं सापडले तर ते मागासवर्गीय कॅटेगरीचे सुद्धा 32 वाले सुद्धा पोरं त्या ठिकाणी ते उचलणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे यामध्ये आपलं निवड या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे एक लिपिकचं पद आहे तर लिपिक पदामध्ये जे शैक्षणिक पात्रता लागते तर लिपिक पदामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पगार जो भेटणार हा 30,000 भेटणार आहे। आणि लिपिक पदामध्ये जे वयोमर्यादा लागते तर 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागते। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो लिपिक आणि टंकलेखक पदामध्ये जे शैक्षणिक पात्रता लागते तर आपण या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, कोणत्याही शाखेतील BA झालं, BCom झालं, BSc झालं,
आपलं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर लिपिक आणि टंकलेखक पदामध्ये आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो मराठी वाचता बोलता लिहिता आलं पाहिजे आणि त्याचबरोबर लिपिक आणि टंकलेखक पदामध्ये आपली टायपिंग सुद्धा पाहिजे। 30 शब्द प्रति मिनिट हे मराठी टायपिंग असली पाहिजे आणि 40 शब्द प्रति मिनिट हे इंग्रजी टायपिंग या ठिकाणी असली पाहिजे। अशा प्रकारे यामध्ये जे एवढी टायपिंग या ठिकाणी लागते आणि त्याचबरोबर यामध्ये जे वाहन चालवण्याचा परवाना यामध्ये लागत नाही, लक्षात ठेवा। ड्रायव्हिंग टेस्ट यामध्ये नसते, जे लिपिक आणि टंकलेखक पद आहे यामध्ये, ठीक आहे। तर यामध्ये जे आपलं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे लिपिक आणि टंकलेखक या पदामध्ये। तर 100 मार्कासाठी आपला पेपर घेतला जाणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न, त्याचबरोबर जे गणिताचे 25 प्रश्न, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो हा आपला 100 मार्कासाठी पेपर असणार आहे। आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पासिंग सुद्धा कमी या ठिकाणी राहते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे काही पदे यामध्ये आहे आणि त्याचबरोबर तांत्रिकचे पद असणार आहे, यामध्ये जे ITI च्या रिलेटेड आहे तांत्रिकचे पद यामध्ये असणार आहे। एसटी महामंडळामध्ये तांत्रिक झालं, मेकॅनिकल झालं, ठीक आहे। तर हे काही पदे या ठिकाणी असणार आहे, त्यासाठी जे शैक्षणिक पात्रता लागते तर ITI सुद्धा त्यासाठी लागते। मेकॅनिकल आणि तांत्रिकचे पद असणार आहे आणि यासाठी जे शैक्षणिक पात्रता लागते ITI झालं, डिप्लोमा झाला आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI पाहिजे। तर एवढं काही यामध्ये ITI वगैरे या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो आपले या ठिकाणी प्रोसेस आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जे डॉक्युमेंट लागणार आहे आधार कार्ड झालं, त्याचबरोबर डोमिसाइल झालं, कास्ट सर्टिफिकेट झालं, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, ठीक आहे। तर एवढं काही आपल्याला डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे एसटी महामंडळ भरतीची या ठिकाणी निवड प्रक्रिया आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर एसटी महामंडळची ही भरती नेमकी कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर पाहिलं तर महाराष्ट्राची जी स्थिती आहे तर सध्या जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती या ठिकाणी निघाली आहे। तर सोमवार जे विद्यार्थी मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, तर डिसेंबर महिन्यामध्ये आहे निवडणुका सुद्धा जाहीर करण्यात आला आहे। 2 डिसेंबरला जे निवडणुका आहे आणि त्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो आचारसंहिता सुद्धा या ठिकाणी आता लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आचारसंहिता लवकरच या ठिकाणी लागणार आहे आणि आचारसंहितेमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जाहिरात येत नसते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एसटी महामंडळची जी भरती आहे हे सध्याच्या कंडिशनला या ठिकाणी निघणार नाही, नोव्हेंबर महिन्यामध्ये तर येणारच नाही आहे। त्याचबरोबर डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा ही भरती निघणार नाही, कारण की नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये तर आचारसंहिता या ठिकाणी लागणार आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असणार आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका ह्यावाल्या, ठीक आहे। तर ही जी भरती आता कधीपर्यंत निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो एसटी महामंडळची जी भरती आहे तर हे 2026 मध्ये आपल्याला ही भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। 2026 मध्ये ही भरती निघण्याची दाट शक्यता आहे, कारण की महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा याच्या अगोदर या ठिकाणी घोषणा केली होती, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ही जी भरती विद्यार्थी मित्रांनो कंत्राट पद्धतीने या ठिकाणी घेण्यात येत आहे, म्हणजे 3 वर्षासाठी या ठिकाणी भरती घेण्यात येत आहे। तर महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तर यांना जे आपण या ठिकाणी कळकळीची विनंती या ठिकाणी करतो की ही जी या ठिकाणी भरती आहे कंत्राट पद्धत तर ही आपण या ठिकाणी बंद केली पाहिजे आणि जे रेग्युलर भरती, जे परमनंट भरती, तुम्ही या ठिकाणी परमनंट भरती काढली पाहिजे। कारण की पहिली गोष्ट यामध्ये तुम्ही या ठिकाणी सरळ सेवेने पेपर सुद्धा घेऊन राहिले आणि त्याचबरोबर त्यामध्ये कंत्राट सुद्धा तुम्ही त्यामध्ये लावली आहे 3 वर्षासाठी, म्हणजे पूर्ण अभ्यास सुद्धा या ठिकाणी करून राहिले। असं नाही की बा यामध्ये पेपर नसतं तर वेगळी गोष्ट, पण यामध्ये तुम्ही पेपर सुद्धा घेऊन सुद्धा त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कंत्राट पद्धत हे घेताय तर ही बंद या ठिकाणी झाली पाहिजे। तर अशा प्रकारे प्रोसेस आजच्या इथं थांबतो। व्हिडिओ नेक्स्ट मध्ये जय हिंद।